नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पाय खाली सोडून व दुसऱ्या पायाची मांडी घालून बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवायची हे बघणार आहोत। व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत, म्हणून तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम इथे मी एक तांब्याचा कलश तांदळाने भरून घेतला आहे। देवीचे पाय बनवण्यासाठी लेगिन्सचा उपयोग केला आहे। लेगिन्समध्ये कापूस भरून घेतला आहे। तयार केलेले पाय कलशला दोन्ही बाजूने बांधून घेतले। त्यानंतर साडीचा नेहमी नेसतो तसा पदर काढून घ्यावा व पिन लावून घ्यावी। पदर बारीक काढावा जेणेकरून तो मूर्तीला छान दिसेल। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पदराच्या आतील बाजूला पकडून साडीचा शेवट काढून घ्यावा। साडीचा शेवट आतील बाजूला फिरवून साडीच्या निर्या काढून घ्याव्यात। निर्या व्यवस्थित पकडून त्यांना क्लिप लावून घ्यावा। निर्या व्यवस्थित करून निर्यांच्या मध्यभागी व शेवटी पिन किंवा क्लिप लावून घ्यावा। तयार केलेली साडी मधोमध दुमडून घ्यावी व पदराची बाजू डावीकडे सोडावी, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर साडी कलशाला व्यवस्थितपणे बांधून घ्यावी आणि कलशावर देवीची मूर्ती बसवून घ्यावी। पदर व्यवस्थित करून तो देवीच्या डाव्या खांद्यावर लावून घ्यावा। साडी दोन भागांमध्ये व्यवस्थित वेगळी करून घ्यावी। तयार केलेल्या लेगिन्सच्या पायाला देवीची पावले व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावून घ्यावीत व उजव्या पायाची मांडी घालून घ्यावी। साडीच्या खालच्या भागाने देवीचा उजवा पाय कव्हर करून घ्यावा व तयार केलेल्या निर्या व्यवस्थित व आकर्षक पद्धतीने पायाच्या खाली सरकवून घ्याव्यात।
त्याचप्रमाणे देवीचा डावा पाय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडीच्या वरच्या भागाने कव्हर करून घ्यावा व तिथल्या देखील निऱ्या व्यवस्थित व आकर्षक पद्धतीने डाव्या पायाखाली सरकवून घ्याव्यात। निऱ्या सरळ राहाव्यात म्हणून त्यांना हाताने छानपैकी प्रेस करून घ्यावे। गौरीचे पाय व्यवस्थितपणे साडीच्या बॉर्डरने कव्हर करून घ्यावेत। देवीचा मुखवटा लावून घ्यावा। सुंदर अशा दागिन्यांनी तिचा शृंगार करून घ्यावा। अशा अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टँडचा वापर न करता आपण गौरीला साडी नेसवली आहे। मांडी घालून बसलेल्या गौरीला आणि उभ्या असलेल्या गौरीला साडी कशी नेसवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। थँक यू।